नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बनवणार आहे एक लंच बॉक्स. हा लंच बॉक्स मी माझ्या मुलाच्या रिक्वेस्टवरून बनवते. तोच मला म्हणाला की मम्मी मला लंच बॉक्स बनव. तर म्हटलं चला की आपण व्हिडिओ पण बनवूया आणि त्याचा लंच बॉक्स पण तयार होईल. तर या प्रकारे बघा, खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि खूप मोठी बॉटल याच्यामध्ये बसू शकते. तर बघा, छान अशी बॅग मी तयार केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघा, याचं मेजरमेंट दाखवते मी. तर याचं मेजरमेंट आहे 21x30. तर उंची याची 30 इंच आहे आणि रुंदी 21 इंच आहे या प्रकारे. आणि मी त्याला नॉनवोन जोडून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे नॉनवोन नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅग किंवा गोणी जरी लावली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि आता मी एक झिप घेतलेली आहे. ती झिप याच्यावरती अशी ठेवायची आणि याला स्टिच करून घ्यायचे. स्टिच करून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती त्याचे रफ एजेस दिसू नये ना म्हणून एक पट्टी घेतलेली आहे आणि ती पट्टी याच्यावरती त्या झिपवर पुन्हा अशी ठेवायची. त्याच्यावरती अजून एकदा शिलाई मारायची आहे आणि मग त्याला असं पलटवून त्याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. तर मी पुढे दाखवते तुम्हाला. बघा, पट्टी मी एकदा शिवून घेतलेली आहे आणि आता एकदा असं पलटवून त्याच्यावरती दाबटीप द्यायची आणि मग आतला जो कपडा आहे त्याला फोल्ड करून त्याची पण एक पट्टी मारायची आहे. आपण या प्रकारे असं फोल्ड करून इथे एक पट्टी द्यायची आहे, अशी शिलाई द्यायची इथे. याने काय होईल की कुठलेही आपले दोरे वगैरे निघणार नाही आणि चेनमध्ये अडकणार पण नाही. तर हे बघा, हे असं या प्रकारे याच्यावरती अशी टिप द्यायची आहे. आता हे झालं. आता आपण इथून झिप ओपन करून घ्यायची आहे आणि ती दुसऱ्या साईडने त्याला स्टिच करायचं आहे. या प्रकारे अशी ओपन करून घेऊया आणि इकडच्या साईडनी ती स्टिच करून घ्यायची आणि त्याच प्रकारे त्याच्यावरती पण दुसरी पट्टी ठेवून ती फोल्ड करून त्याला पण आतून दुमडून घ्यायचं आहे. दोन्ही साईड मी अशा करून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण रनर ओवून घ्यायचं आहे. तर मी याच्यामध्ये 2 रनर ओवलेले आहेत. एक असे चावीचे रनर होते, हे पण मी माझ्या मुलाच्याच आवडीचे रनर त्याच्यामध्ये घातलेले आहे की त्याला हे रनर खूप आवडतात. तर असे 2 रनर आपण ओवून घ्यायचे आहे. आता काय करायचे की याचा जो मध्य आहे तो एकदा मध्य काढायचा. तर आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर बेल्ट बघा, मी 2 बेल्ट घेतलेले आहे, ज्याची उंची आहे 24 इंच आणि रुंदी 1 इंच अशी घेतलेली आहे. 2 बेल्ट लागतील आणि ते आता कसे स्टिच करायचे बघा. एकदा याचा बॅगचा आपला जो मध्य आहे तो मध्य काढून घ्यायचा आणि त्याच्या खाली 3 इंच असं मार्क करायचे. इथून आपण खाली 3 इंच मार्क करणार आहोत आणि ह्या 3 इंचापासून दोन्ही साईडने आपण 2-2 इंचावर मार्क करणार आहोत. या प्रकारे आता इथे आपण ही बेल्ट अटॅच करणार आहोत. तर बेल्ट काय करायचं, एकदा थोडासा असा फोल्ड करायचा आणि मग तिथे आपण अशी चौकोनी किंवा त्रिकोणी अशा त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. आधी पूर्ण चौकोनी शिलाई मारून घ्यायची आणि मध्ये मग अशी फुलीसारखी शिलाई मारलेली, जेणेकरून एकदम पॅक बेल्ट तयार होतील. आता हे बेल्ट येणार रनर लावायच्या आधी पण आपण लावू शकतो किंवा रनर लावल्याच्या नंतर. तर रनर असं ओपन करायचे, तिथून झिप ओपन करायची आणि मग बेल्ट लावायचा आहे. तर आता हे बेल्ट झालेले आहे लावून. आता याला आपण याची उलटी साईड बाहेर काढूया. छान अशी रेडीमेड टाईप आपली बॅग तयार होती, एकदम घरगुती साहित्यामध्ये आणि घरीच छान बॅग आपण बनवू शकतो.
आता या प्रकारे बेल्ट व्यवस्थित आतमध्ये टाकायची आणि आता याचा मध्य काढायचा आहे, बरोबर दोन्ही साईडचे कोपरे. या प्रकारे इथे एकदा थोडेसे कट देऊन घेऊया. दोन्ही बाजूनी बरोबर त्याचे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. आणि आता ही जीप आहे ना, ती बरोबर आपण ह्या सेंटरवर ठेवणार आहोत. बरोबर त्या सेंटर जीप ठेवून आणि आता याला दोन्ही साईडनी स्टिच करून घ्यायचे. स्टिच केलेलं आहे. आता आपण याच्यावरती इथे 5-5 इंच असे आपण बॉक्स तयार करणार आहोत. 5 इंचाचा बॉक्स. तर बघा, आणि जी शिलाई आपण दिलेली आहे तर ती शिलाई सोडून 5 इंच पकडायचे. या प्रकारे असा 5 इंचाचा बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे. आणि आता असेच चारही कोपऱ्यावरती 5-5 इंचाचे बॉक्स तयार करायचे. बॉक्स तयार करून झालेले आहेत. आता हे कट करायचे. आता या प्रकारे मी पूर्ण कट करून घेते. एकदा कट झालेले आहेत. आता आपण ही जीपची जी साईड आहे ते दोन्ही साईड आपण त्याचे रफ एजेस फिनिश करणार आहोत. दोन्ही साईडच्या असे शिलाई द्यायचे, छोट्या छोट्या पट्ट्या घेऊन, हे बघा या प्रकारे. आणि आता हे जे आपण जे बॉक्स तयार केले होते ते बॉक्स या प्रकारे पकडून असे इथे शिवून घ्यायचे आहे. शिवून झालेले आहे. आता याला नॉन असल्यामुळे याचे काही दोरे वगैरे निघणार नाही, त्यामुळे मी आतून याचे काही रफ एजेस फिनिश केलेले नाही आहे, कारण नॉनची दोरे निघत नाही. आता काय केलेलं मी, हे जे कोपरे कापले होते ना आपण 5-5 इंचाचे, त्याचेच तुकडे उरलेले होते, तर त्याच तुकड्यांपासून एक छोटासा जोड देऊन एक असा कपडा काढलेला आहे. आणि हे 8x8चा आपण तुकडा घेतलेला आहे, जो आपण इथे एक बॉटलसाठी आपण एक कप्पा तयार करणार आहोत. या प्रकारे दोन्ही साईड त्याच्या अशा फोल्ड करून त्याला टीप द्यायची आहे. बघा, दोन्ही साईड स्टिच करून घेतलेले आहे या प्रकारे. आणि आता याचं मेजरमेंट बघा, 8x8चा असा हा तुकडा घेतलेला आहे मी. आणि आता हा आपण तिथे लावणार आहोत, जेणेकरून आपली बॉटल त्याच्यामध्ये राहील, म्हणजे बॉटल परत पडणार नाही वगैरे, असं काही होणार नाही. एकदा बॅगमध्ये ठेवली की बॉटल अशी वाकडी होती किंवा खाली पडती, तर तसं न हो म्हणून आपण हे पॉकेट देणार आहोत. त्याच्यासाठी एक कप्पा करायचा आहे, त्याच्यासाठी बॉटलसाठी आपल्याला. आता हे दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेलं आहे. हे बघा, आता आपण ओपन करूया. या प्रकारे आता बॅगचे व्यवस्थित कोपरे काढून घेऊया. आणि आता बॅग आपली तयार झालेली आहे. तर हे बॅग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू. आणि छान अशी बॅग, लंच बॉक्स, टिफिन बॅग आपली तयार झालेली आहे. आणि खूप मोठी बॅग झाली आहे. मोठा डब्बा, मोठी बॉटल त्यात राहील, कारण माझी पण बॉटल मोठीच आहे, त्या मापाचीच मी बनवलेली आहे. तर सुंदर अशी बॅग आपली रेडी झालेली आहे.